वरील विषयानुसार बुद्धगया येथे गेली 15 दिवसांपासून बौद्ध भिक्खू व बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे। हिंदूच्या मंदिरांचा देखभाल हिंदूचेच लोक करत असतात, मुस्लिमांच्या मस्जिदीची देखभाल मुस्लिम समाजच करीत असतात, जैन मंदिरांची देखभाल जैन लोकच करीत असतात। मग त्याच अनुषंगाने महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जन्मभूमी असलेली बौद्धगया बौद्धांच्या हातात का असू नये? जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला असून भगवान गौतम बुद्धांचा त्या ठिकाणी ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असून हे समस्त बौद्ध धर्मीयांच्या भावना दुभविण्याचे काम त्या ठिकाणी चालू आहे। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व बौद्ध समाज व बौद्ध भिक्खू उपोषणास बसले असून आपण त्वरित त्यांच्या भावनेचा विचार व आदर करून 1949 चा व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्त करावा व तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे अशा प्रकारची मागणी वंचित बहुजन आघाडी चांदवड तालुक्याच्या वतीने आपणाकडे या विनंती निवेदनाद्वारे करीत आहोत। त्याप्रसंगी उपस्थित बाबू रघुनाथ विस्क पेपर आहे, बापू केशव आहेर, अरुण उद्धव आहेटे, धावन रमेश गांगूर, हिरामन रमेश मोरे, बाबू रघुनाथ विस्क पेपर आहे, बापू केशव आहेर, अरुण उद्धव आहेटे, धावन रमेश गांगूर, हिरामन रमेश मोरे आदी उपस्थित होते। RKS न्यूज साठी सुखदेव केदारे। मागून काढतील ना, एक लागून गाणं सगळे झाले पाहिजे। मी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो, आमचं म्हणणं हे राज्य शासन आणि केंद्र शासनाद्वारे पर्यंत पोहोचून आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आमचं महाबोधी विहार हे आमच्या ताब्यात मिळावं अशी मी विनंती करतो। जय हिंद। मी शासनाच्या वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचेल आणि